नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा गोष्टीवर चर्चा करणार आहोत जी आपल्या आजूबाजूला प्रत्येक सेकंदाला घडत असते. ती म्हणजे गती. निसर्गातील प्रत्येक गोष्ट गतिमान आहे, मग ते उडणारं फुलपाखरू असो किंवा अंतराळात फिरणारे ग्रह तारे असोत. पण एखादी वस्तू एका सरळ रेषेत कशी पुढे जाते आणि तिची गती नेमकी मोजायची कशी? आज आपण स्थान निश्चित करण्यापासून ते प्रवेगाच्या गुंतागुंतीच्या संकल्पनेपर्यंतचा हा भारी प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजचा आपला प्रवास कसा असेल? अगदी सोपं आहे. आधी आपण स्थान आणि गती समजून घेऊ, मग अंतर आणि विस्थापन यातील फरक पाहू, त्यानंतर सरासरी चाल आणि वेग, आणि शेवटी प्रवेग म्हणजे नक्की काय हे पाहू. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला टप्पा आहे स्थान आणि गती. भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये कोणतीही गोष्ट मोजायची असेल तर एक पक्का बेस लागतो, बरोबर? आपण तोच बेस आधी पक्का करूया. आता मला सांगा, एखादी वस्तू खरंच हलतीये किंवा गतिमान आहे हे आपल्याला नक्की कसं समजतं? आपण सहज म्हणतो की अरे ती गाडी चाललीये किंवा तो माणूस पळतोय, पण विज्ञानाच्या भाषेत हे सिद्ध कसं करायचं? यासाठी एक विशिष्ट मोजमाप लागतं. ते काय असेल बरं? समजा एक धावपटू ट्रेकवर धावतीये. ती किती पुढे गेली हे ठरवण्यासाठी आपल्याला आधी ती कुठून धावायला लागली हे माहीत असायला हवं, नाही का? या सुरुवातीच्या ठिकाणाला आपण संदर्भ बिंदू किंवा आरंभ बिंदू ओ म्हणूया. या एका फिक्स पॉइंटशिवाय आपण तिची गती मोजूच शकत नाही. गती मोजण्यासाठी असा एक स्थिर बिंदू असणं ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट आहे. म्हणजेच गतीची व्याख्या अगदी सोपी आहे. जेव्हा एखाद्या वस्तूची जागा एखाद्या ठरलेल्या संदर्भ बिंदूच्या तुलनेत वेळेनुसार बदलते ना, तेव्हाच ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या, केवळ हालचाल महत्वाची नाहीये, तर त्या आरंभ बिंदूपासून वेळेनुसार होणारा बदल महत्वाचा आहे. जागा बदलली नाही तर ती वस्तू स्थिर. गतीची व्याख्या समजल्यानंतर आता दुसरा आणि खूप इंटरेस्टिंग भाग, अंतर आणि विस्थापन. गती मोजताना तुम्ही कोणता मार्ग निवडताय आणि त्याचा अंतिम रिझल्ट काय येतोय यातील हा एक खूप मोठा फरक आहे. बघा, अंतर आणि विस्थापन हे शब्द ऐकायला सारखेच वाटतात, पण ते पूर्णपणे वेगळे आहेत. अंतर म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्यक्षात चाललेला एकूण मार्ग. याला फक्त आकडा किंवा परिमाण लागतं, दिशेशी काही देणं घेणं नसतं. पण विस्थापन म्हणजे वस्तूच्या जागेत झालेला एकूण निव्वळ बदल. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही किती चाललात हे अंतर आहे, पण तुम्ही सुरुवातीच्या ठिकाणापासून सरळ रेषेत किती दूर आणि कोणत्या दिशेला आहात हे विस्थापन आहे. इथे दिशा अत्यंत महत्वाची आहे. हे एका साध्या उदाहरणाने बघूया. समजा तुम्ही एक चेंडू ओ या ठिकाणाहून वर फेकलात. तो 40 सेंटीमीटर वर गेला. इथे अंतर 40 सेमी झालं आणि विस्थापनही वरच्या दिशेने 40 सेमी झालं. पण जेव्हा तो चेंडू पुन्हा खाली ओवर येतो तेव्हा काय होतं? एकूण पार केलेलं अंतर झालं 40 अधिक 40 म्हणजेच 80 सेंटीमीटर. पण विस्थापन, चेंडू मूळ जागीच परत आल्यामुळे विस्थापन झालं चक्क 0. दिशा बदलली की विस्थापनाचा पूर्ण खेळच बदलतो, हे यावरून लक्षात येतं. मग आता तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल, असं कधी होऊ शकतं का की पार केलेलं एकूण अंतर आणि विस्थापन एकदम सारखंच असेल, म्हणजे दोन्हीचे आकडे एकदम परफेक्ट मॅच करतील? विचार करा. तर याचं उत्तर आहे नक्कीच होय. जर एखादी वस्तू एकाच सरळ रेषेत अजिबात न वळता किंवा युटर्न न मारता पुढे जात असेल तर तिने पार केलेलं एकूण अंतर आणि तिचं विस्थापन हे अगदी 100% सारखंच असतं. गतीची दिशा किती महत्वाची आहे हे यावरून एकदम क्लिअर होतं. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. आतापर्यंत आपण फक्त अंतराबद्दल बोलत होतो, पण आता आपण ह्यात वेळ हा फॅक्टर ॲड करणार आहोत. इथूनच जन्म होतो सरासरी चाल आणि सरासरी वेग ह्या संकल्पनांचा. पहिली गोष्ट म्हणजे सरासरी चाल किंवा ॲव्हरेज स्पीड. अगदी सोपं सूत्र, एकूण पार केलेलं अंतर भागिले त्यासाठी लागलेला वेळ. हा एक सरळ आणि सोप्पा दर आहे. इथे वस्तू कोणत्या दिशेला चाललीये याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये. ती फक्त किती वेगाने अंतर कापत आहे हेच यात पाहिलं जातं. तुम्हाला एक भन्नाट ऐतिहासिक फॅक्ट सांगतो. 14व्या शतकातल्या गणित कौमुदी या भारतीय ग्रंथात एक भारी उदाहरण आहे. 210 योजन अंतरावर असलेले 2 टपालकरी एकमेकांच्या दिशेने चालत येत आहेत. एक दिवसाला 9 योजन चालतो आणि दुसरा 5.
त्यांच्या या चालीचा आणि अंतराचा हिशोब करून ते बरोबर 15 दिवसांनी एकमेकांना भेटतील हे तेव्हाच अचूक काढलं गेलं होतं. सरासरी चाल आणि अंतराचा हा किती अद्भुत आणि प्राचीन पुरावा आहे, नाही का? पण बघा, खऱ्या आयुष्यातल्या फिजिक्समध्ये फक्त चाल माहिती असून भागत नाही. आपल्याला लागतो सरासरी वेग किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. वेग म्हणजे काय? तर एकूण विस्थापन भागिले लागलेला वेळ. आणि मगाशी बघितल्यासारखं जिथे विस्थापन आलं तिथे एका निश्चित दिशेची सक्ती आलीच पाहिजे. म्हणजेच जर एखादी गाडी हायवेवर ताशी 60 किलोमीटरने धावतीये तर ती फक्त तिची चाल झाली. पण जर तीच गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने उत्तर दिशेकडे जात असेल तर त्याला आपण वेग म्हणू. वेग म्हणजे चाल अधिक एक विशिष्ट दिशा. हे समीकरण एकदम पक्क डोक्यात बसवून ठेवा. आता आपण आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे आलोय, सरासरी प्रवेग. जेव्हा हा वेग एकसारखा राहत नाही, तो सतत बदलत असतो, तेव्हा भौतिकशास्त्रात नक्की काय होतं चला बघूया. प्रवेगाचं सूत्र पाहण्याआधी एक साधं उदाहरण घेऊ. गाडी एकदम सुसाट चालू झाली किंवा अचानक जोरात ब्रेक लागला की आपल्याला जो एक अचानक झटका बसतो तो आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवला असेल, बरोबर? हा झटका म्हणजे निव्वळ योगायोग नाहीये, तर तो आपल्या शरीराने अनुभवलेला प्रवेग आहे. गतीत अचानक झालेला तो बदल आहे. हायवेवर गाडी चालवताना जर पुढच्या ट्रकने अचानक ब्रेक मारला तर अपघात टाळण्यासाठी मागच्या गाडीच्या चालकालाही वेगात एकदम तातडीने बदल करावा लागतो. गतीमध्ये हा जो अचानक करावा लागणारा बदल आहे ना, हा प्रवेगाचा आपल्या रोजच्या आयुष्यातला एकदम प्रॅक्टिकल आणि उत्तम अनुभव आहे. यावरूनच प्रवेगाचं हे सूत्र तयार होतं. सरासरी प्रवेग म्हणजे वस्तूच्या वेगात झालेला बदल भागिले तो बदल होण्यासाठी लागलेला वेळ. म्हणजे जसं विस्थापनावरून वेग ठरतो, अगदी तसंच वेगावरून प्रवेग ठरतो. एकावर एक रचलेली ही एक गणितीय साखळीच आहे. थोडक्यात सांगायचं तर प्रवेग 3च वेळेला निर्माण होतो. 1. जेव्हा वेगाचा आकडा वाढतो म्हणजे आपण गाडीचा वेग वाढवतो. 2. जेव्हा वेग कमी होतो, हो, ब्रेक दाबणं हा सुद्धा फिजिक्सच्या भाषेत एक प्रकारचा प्रवेगच आहे, फक्त तो उलट्या दिशेने काम करतो. आणि 3. जेव्हा गाडीची चाल तीच असते पण फक्त गतीची दिशा बदलते. गाडीने यू-टर्न किंवा वळण घेतलं तरी तिथे प्रवेग आलाच समजा. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर प्रवेग सतत एखाद्या गोष्टीचा वेग बदलत असतो आणि दिशाही बदलत असतो, तर मग आपले शास्त्रज्ञ अवकाशात जाणाऱ्या रॉकेटचं किंवा ग्रहांचं अंतिम स्थान इतक्या अचूकपणे कसे काय ठरवू शकतात? गतीचा हा बदलता खेळ खूप गुंतागुंतीचा असला तरी तो निसर्गाच्या अचूक नियमांत बांधलेला आहे. प्रगत भौतिकशास्त्र याच प्रश्नांची उत्तरे शोधतं. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात.